पेडकाई माता की जय। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ। सो आज तुमचा भाऊ आलेला आहे कुलदेवतेला। येस, मी आमच्या कुलदेवतेला आलो होतो आज, जी आहे पेडकाई माता आणि ती चिमटाणे या गावाजवळ आहे। तिचं जे स्थान आहे ते तुम्हाला ते धुळ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। सो मी मागे 2-3 वर्षापूर्वी पेडकाई मातेचं मंदिराचा एक व्हिडिओ टाकला होता। सो त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता। सो मी विचार केला की आपल्या व्ह्यूअर्सला दाखवू की आता मंदिरामध्ये काय अपग्रेड झालेले किंवा काय नवीन आहे। सो तुम्हाला दाखवतो, स्टे ट्यून। सो पार्किंग पासून मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो असा स्लोपवाला रस्ता आहे, तुम्ही बघू शकताय। आणि इवन मंदिरातही जर तुम्ही बघितलं तर अशा स्टेप्स नाही बनवले आहेत, जरी आपल्याला 2-3 फ्लोअर वरती चढून जावं लागतं। तो पण एक स्लोप सारखाच डिझाईन केलेला आहे, तुम्हाला दाखवतो। सो मंदिराचं जे काम आहे ते ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे, कलरिंग वगैरे झाले, तुम्ही बघितलंच आता। आणि हाच तो स्लोप आहे ज्याबद्दल मी बोलत होतो। सो स्टेप्स नसल्यामुळे थोडं इझी जातं वरती जाण्यासाठी। सो ऑलमोस्ट आपण आता 3ऱ्या फ्लोअरला आलेलो आहे आणि तुम्ही बघताय बरं, तो आज तो सिमेंटचा रोड, ज्या रोडने आपण हायवे पासून लेफ्ट टर्न घेतला होता। आणि तो समोर हायवे दिसतोय, धुळे शहादा हायवे आपण त्याला म्हणू।
सो खाली येताना तुम्हाला हे पेडोबाचं मंदिर सुद्धा लागणार आहे, त्याचं दर्शन घेऊ शकतायत. तो जो तिकडे तुम्हाला दूर एक व्हाईट डॉट दिसतोय ना, हा जो आहे येस दिस वन, हा क्रांती स्मारक आहे ॲक्च्युली. आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे की तुम्हाला भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांची स्टोरी माहितीच आहे. सो त्यांनी जो खजाना लुटला होता ट्रेनमधून तो इथे येऊन ठेवला होता. सो त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं. सो तुम्हाला तो जवळूनही दाखवतो जेव्हा आपण हायवेवरनं जाऊ तेव्हा. हाच तो क्रांती स्मारक जो तुम्हाला सांगितला मी. सो आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला मी मंदिराचा पूर्ण परिसर दाखवला आहे. सो कसं वाटलं तुम्हाला मंदिर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पेडकाई माता की जय.